नमस्कार मंडळी, तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बिफोर लुक दाखवला होता, पण आफ्टरचा दाखवायला विसरलेच म्हणून फोटो अटॅच करते. आता तिला ना बॉडीला थोडं रिॲक्शन आलेलं होतं म्हणून आम्ही काहीच नाही लावू शकलो, म्हणून ते थोडं डार्क दिसतंय. प्रिशू माझ्यासोबत इथे आहे, मस्तपैकी कीबोर्डवर बोटं चालवते आणि तिचं ते पाहून ना मला खूपच जास्त कौतुक येतं. दिवसेंदिवस या महाराणीचे ना एक एक गुण वाढतच आहे, पण ते गुण खूप जास्त छान आहे. इथे ती तिच्या बाळाला मांडीवर घेऊन बसली आणि मी माझ्या बाळाला मांडीवर घेऊन बसली. तिला डमी खूप म्हणजे खूप जास्त आवडते आणि ती म्हणते की हे माझं बाळ आहे, म्हणजे बाळ बाळ असं करते. तिला बाळाची पप्पी घे म्हटलं की ती बरोबर डमीची पप्पी घेते आणि इथे आम्ही छान एकमेकींसोबत टाईम स्पेंड करतोय, कारण तसा आम्हाला अजिबातच वेळ मिळत नाही. शॉपच्या शेजारीच गार्डन आहे, तिला तिथे घेऊन गेली, पण तिच्यासाठी गार्डन खूप नवीन आहे, त्यामुळे ती मला असे चिकटूनच बसत आहे. पण माझी इच्छा होती तिने खेळायचं, म्हणून मी पार्थला बोलवून घेतलं आणि आता त्याच्यासोबत ती इथे घसरगुंडीवर निदान एवढी तरी खेळली. पण माझ्याजवळून तर ती अजिबात बसत नव्हती, खूप जास्त रडत होती. पार्थसोबत तिला खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं बघा, त्याच्यासोबत इथे किती छान खेळते म्हणून मी शूट करते. पण माझ्यासोबत ना ती अजिबातच राहिली नाही घसरगुंडीवर. तिला असं खेळताना बघून ना मला खूप जास्त छान वाटलं, म्हणून ठरवलं की आता तिला गार्डनला घेऊनच यायचं. माझ्या घराच्या आजूबाजूला गार्डन नाही, पण माझ्या शॉपच्या आजूबाजूला गार्डन आहे, त्यामुळे मी तिला आता शॉपमध्ये घेऊन येते आणि गार्डनमध्ये सुद्धा आणते. बघा किती खुशीने ती खेळती आहे ना, आणि मामा आहे तर काहीच भीती नाही. हे होत नाही तर तो तिला घरी घेऊन गेला आणि रात्रीला परत मला घ्यायला आला. आता मी एवढे डेंजर एक्सप्रेशन का करते, तर भावाच्या गाडीवर बसून जाणं म्हणजे मला हे थ्रिलच वाटतं, कारण हे मुलं ना गाडी प्रचंड जोराने चालवतात, पण तरीसुद्धा मला त्याच्या गाडीवर खरंच खूप छान वाटतं. रात्रीला मस्तपैकी पाणीपुरीचा प्रोग्राम बनवला, कारण तो आला होता तर त्याने पाणीपुरीचं पॅकेटसुद्धा आणलं होतं. म्हटलं चला ते करावं. मस्तपैकी आमचा प्रोग्राम झाला. त्यानंतर मेहंदी भिजवायला घेतली. एका फॅमिली फंक्शनला जायचं आहे, सो आईला सुद्धा मेहंदी लावायची आणि मला सुद्धा. पाणी मी इथे गरम केलं आहे, म्हणजे मी डिकॉक्शन टाकून मेहंदी भिजवते, तेवढं पूर्ण पाणी मला लागलेलं आहे. मी डिकॉक्शनमध्ये काय काय टाकते त्यासाठी फुल लॉग माझ्या चॅनलला अपलोड झाला आहे, तो नक्की बघा. मेहंदी भिजत घातली, आता रात्रभर यायला असंच ठेवते आणि उद्या लावते. चला मिनी ब्लॉगला इथे सेंड करते. बाय.